तुमचं आपल्या क्लास युट्यूब चॅनलवर मित्रांनो स्क्रीनवर प्रश्न दिसतो. प्रश्न बघा काय दिला. एका खोलीची लांबी 5.5 मीटर व रुंदी 4 मीटर आहे, तर त्या खोलीत 0.2 मीटर बाजू असलेल्या एकूण किती फरच्या बसतील? प्रश्न अगदी सोपा आहे. सर्वजण आपण नवीन आहोत असं करून स्पष्टीकरण देतोय. बघा, पहिलं वाक्य जे दिलंय त्या वाक्यामध्ये आपल्याला लांबी दिली 5.5 मीटर, रुंदी दिली 4 मीटर. जर ह्या रेषा जोडल्या तर तयार होतो आयत. वरची विचारली, वरचीचा आकार असतो चौकोन, त्याची बाजू दिली आपल्याला 0.2 मीटर. म्हणजे आयतामध्ये हे चौकोन किती बसेल असं समजायचं. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आयताचे क्षेत्रफळ घ्यावं लागेल आणि त्याला चौकोनाच्या क्षेत्रफळाने भाग द्यावा लागेल. मग आयताच्या क्षेत्रफळात सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी छेदामध्ये चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र काय, बाजूचा वर्ग. ठेवा किमती, लांबी 5.5 मीटर गुणाकारामध्ये रुंदी 4 मीटर छेदामध्ये बाजूचा वर्ग 0.2 चा वर्ग. कार्याचा गुणाकार 5 चौक 20, 20 ला 0 आत चले 2, 5 चौक 20, 20 आणि 2 22. एका संख्येनंतर पॉइंट देऊन टाका. 0.2 चा वर्ग केला तर किती येईल, 0.04. मग आता यांची क्रिया करण्यासाठी आपल्याला सोपी पद्धत काय आहे की हे 4 जे आहे ना, याला आपल्याला जे 0.04 आहे ना, याला आपल्याला 4 बनवायचं असेल तर मी याला काय करेन, 100 न गुणेल. याला 100 न गुणलं तर वरती सुद्धा 100 न गुणेल. मग काय भेटल, 2200 छेदामध्ये 4. मग करायचा भागाकार. 4 1 4, 4 5 20, 4 5 20 ना 0. म्हणजे त्या खोलीमध्ये एकूण किती फरच्या बसतील, तर त्या खोलीत एकूण 550 फरच्या बसतील. जर तुम्हाला विटा विचारल्या, समजा एका भिंतीला विटा किती बांधायच्या, त्याच्यासाठी काय करायचं, विटाचा आकार कसा असतो, आयत, हे समजलं पाहिजे आपल्याला. ओके, तर मित्रांनो हा प्रश्न जर समजला असेल तर लाईक, फॉलो, शेअर करा आणि दुसरा प्रश्न तुमच्यासाठी सोडवा.